अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 11वा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे ओंकारोपा पशुपती, हे भवानी रामा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितके अवगती तितके रूपे तुझे देवा। तुझे रूप जे निराकार, जेने व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार विद्यामाया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावे असे काय देवराया। म्हणून तू करणा दया सगुण रूपे धरलीस, जसे ज्याला वाटतं तसे तू तुला भाग देत। नामामुळे तुझं प्रथम भिन्नत्वेना, कधी शैव तुला शिव म्हणती ब्रह्मा, बोलती वेदांती। रामानुजाचा सीतापती वैष्णवाचा विष्णू तू, उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे। परी तू अखंडपणे सर्वाटाईच गौससी, तू सोमनाथ विश्वेश्वर हैम केदार ओंकार। श्रीपाद डाकी साचार महाकाल, तुझकी दागनाथ वैजनाथ। कृष्णेश्वर विरळात त्र्यंबक तुला म्हणतात, गोदावरीच्या तटाकी तू भीमाशंकर मल्लिकार्जुन। रामेश्वर तू गोकर्णपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी। तू अवघ्या कारण सुमाजे साष्टांगण, माझे त्रितापाची करण शीघ्र करी। दीनबंधू देवा तुम्ही कुबेराला क्षणा गणपती केला, मग माझ्याविषयी का पडला प्रश्न तुम्हासी। गिरिजापते बाळकृष्णाच्या सदनाशी समर्थ आले दुसरे दिवशी, त्या बाळापुराशी दास नवमी कारणे सुकलाल बाळकृष्ण। या बाळापुरा लागून निश्चमुक्त होते धोरण त्याची सरी, नये कोणा यावेळी बरोबर होते पाटील भास्कर। बाळा भाऊ पितांबर गणू जगदव, दिंडोकार उसवदासुन्मीचा सांग झाला तेथे साचा। दयोग भास्कराचा तेथे झाला, उडवून एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले। ते लोक इतर भ्याले म्हणते आता हा पिसाळलं उपाय व्यवहारिक भास्कराशी केले देख। कोणी म्हणते निशंक डाक्टराला बोलावणे, भास्कर म्हणे ते अवसरी अध्याची ना जरी करी। माझा डॉक्टर आसनावरी बसला, गजानन त्याचकडे मधला ना विरुत्योगी कळवावे, ते सांगतील ते ऐकावे आपला एका करू नका। गजाननाचे समोर अनिला पाटील भास्कर बाळा भाऊने समाचार नवगा असं म्हणतास श्रुत गेला। तो गाय कुण महाराज बदले असून हत्या वैराणी रोडने कोणासी चुकेना सुकलालाच्या गाई ठाई द्वाडपणा जोता बाई। तो या भास्करे लवलाई शेगावी दवडेला, ते तिचे द्वाडपणा कुत्रे इथे आले जाण। तेच चावले येऊन न्या पाटील भास्करला, तिचा हरण्या द्वाडपणा म्हशी आणि केली प्रार्थना। हिचे प्याव्या दूध जाणारे सभास्कर, मतलबी दूध पिता वाटले पुढं आता कार्य झाले रड। नको देवस पडता अडन वाचू का मी सांग तुला, हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळे सरळे। आता पाहिजे प्रयाग केले तुया सोडून, मृत्यूलोका जरी इच्छा असेल म्हणे वाचण्याची तुझ लागणी, तरी तुझे मी पायापासून लक्ष वेड्या करीन। परिती होईल उसनवारी जन्मवृत्तीची बाळा खरी, या श्वसताच्या बाजारी दिनगिनी चालते बोलाता धडकर काय तुझा विचार। ऐसे कधी नाही येणार पौर्णिती, जाण तुला भास्कर बोले त्यावरी मी जाण सर्वतोपरी। जे असलं तरी आपल्या तेच करावे लेकुराचे अवहित, माता एकते जाणत। ऐशा एका भंगात श्री तुकोबा बोलली, मी आपले लेकुर म्हणून विनंती कशास करू। तो अज्ञात ज्ञानाचा सागुर ओगे काय कळते तुला। ऐसे कथा भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रति समाधान खरे बोलता होतसे। कोणी म्हणाले गुरुराया भास्कराची वाचवा सदया, या पुत्रापासून आणतो आपला भक्त असे। महाराज म्हणते त्या कारण हेत तुझी अज्ञान, अरे वेडा जन्म मरण निचमुडी भ्रांती असे। जन्मेन कोणी मरेन कोणी, हे जानवयाला गुणी परमार्थाचा उपाय जाणी। शास्त्रकारे कथन केला त्याचा उपयोग करावा, मोस मुळ सोडावा। प्रारब्ध भोग भोगावा निमुटपणे, हेच बरे संचित प्रारब्ध क्रिमाण हे भोगल्या वाचन। याबद्दल जीवाला गुण सुटका होणे मुळीच तसे, पूर्वजन्मीचे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म हा सिद्धांत असे। या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे, असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे। पूर्वजन्मीचे वृद्ध भास्कराचे नोरले सत्य, तो अज्ञा पुढे झाला मुक्त मोक्षात जाया कारणे। म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडू नका, काय भास्करासारखा मुक्त राणा जन्मे पुन्हा पूर्वजन्मीचे याची वैरी कुत्रे होती निर्धारी। म्हणून ते या बाळापुरीचा चाप झाले भास्करास, त्याने अवघ्या आपुला डावे ते साधिला तैसा अद्रेशे शिवरला द्वेषमणी भास्कराच्या। तरी तो त्याचा देश कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा। आपुला उगावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काहीसे शिवरले या भास्करा कारण बले नवघ्या उपाधी निरसल्या। आता मी इतकेच करतो 2 महिने वाचवितो, या नाना पिसाळू देतो स्वाणविषापासून। तेन मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी, 2 महिने भुवरेन वरले आयुष्य भोगावया असे ज्ञान ऐकले ते कित्यास नाही पडले। मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधात ते हे कोणी भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केली पूर्ण। चुकले तुझे जन्म मरण काय योग्यता, बाण तुझे ऐसा प्रकार झाल्यावरी। मंडळी आली सेगानगरी, भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा। बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्यबोत, माझी विनंती जोडण्यात येते तुम्हा। भास्कर म्हणे महाराज लादले सेगावा, याचा विचार करावा। या कीर्तिता मोरटे वाजून सांभाळा स्मारक करून, त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढे रांसाठी पायी।
ते स्मारक साक्ष देईन त्याच्या मुल साधुत्वाची पहाड तिचं ज्ञानेश्वर समर्थ सज्जनगडावर पवित्र केले देवनगरन त्यात रायाने त्यांची स्मारक त्या त्या डाया ठेवली भव्य करुणिया तोच पथ अनुसरांत मी रडावे मनापासून ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत परी त्याच्या मनात नैसे आले एकदा हे मला हो म्हणती माझी एकण विनंती परी शंका येते चित्ते हो म्हणण्याची याची मला त्याने एकदा असे केले अवघ्या लोकांस मिळवले एका टाई पटात बोले महारांच्या वृक्ष मंगट लाल पाडे पार्वती चंद्रमान कारभारी जो खंडोजी जादूकानावरील होता कारभार करीत श्रीपतराव बायकर तारांजन सावकार आणि मंडळी होती इतर नाव कुठवर सांगावे मिळून या त्या लोकाला वास्करे पदर पसरिला आता माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी माझ्या म्हणी अशी असं समर्थांचे स्मारकाच भव्य वावराडास न्याशे गावा माझा रे तुम्ही हे करीतो म्हणा ते आनंद माझ्या म्हणा भूल सुखे करी गमणार मी वैकुंठा कारण संत सेवा कधी अनाटाही राहणार नाही इच्छा जयाची ज्या ज्या होईल तिथे संत प्रवृत्ती स्मारक ऐसे करावे अगाणीच वाकाणावे पाहून त्या डोलवावे प्रत्येकाने आपल्या म्हणी ऐसे स्मारक करण्याची शपथवा समर्थाची ही विनंती करीतील माझी ती मान्य करा त्या अवघ्यांनी कबूल केले भास्कराचे स्थिरावले या योग्यते चित्तबलेन रुकुरकमनाची संपली उत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती जैसी लेकुरे आनंदती पुढील सणाच्या आशेने माध्यवद्य त्रयोदशीत महाराज बदले भास्कराचं चाल त्र्यंबकरासन जावा पुन्हा शिवरात्रीला तो त्र्यंबक राजा कर्पूर गौरव भवभवांतक भवानीवर जो आयाला स्थिर गोदावरीच्या तडाते ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा सोमवार नको करूस आता उशीर जाऊ गंगा स्नानाला भास्करा त्या त्र्यंबश्री पहाडे एक ब्रह्मगिरी जैसे औषधी नाना प्रेम भोसाल असते उगलेला त्या ब्रह्मगिरीवर स्थित आई पहा गणिनाथ ज्यांना आहे अवगत गुणधर्म औषधीचे वेडाकुत्र्याच्या विषावरी ते औषधी आहे करी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू येदवा भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता तुम्हीच आहे गाद सत्तार औषधी आगडे आपल्या कृपेने भले विशी बाळापुरीच निमाले आयुष्याचे आहे तुरले 2 महिनेत आता की म्हणून वाटे मज प्रति शेगावच राहू गुरुमूर्ती त्र्यंबक रामा प्रति तुम्ही चात साक्षात गोदावरी तुमची चरण तेथे तुम्ही करी स्नान अन्यत्र तीर्थाचे प्रयोजन मला नाता राहिले ऐसे एकता त्याची वाणी समर्थ बदले आशुणी हे जरी खरे मानेन तरी तीर्थमयमा मानावा चाल नको करू शिर पावतो त्र्यंबक्षर बाळा भाऊ पितांबरे असे गे बरोबरी मग ती मंडळी निघाली शेगावून भली शिवरात्री शेती झाली त्र्यंबक्षरा कारणे कुशावरती केले स्नान घेतले हराचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीची वंदली माये निलांबिका देवी घणीनाथ देखा तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया हा गोपाळदास म्हणत काळा रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पत्रिवडीच्या बसलासे राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता बार शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले गोपाळदास आनंदाला बोलेल जवळच्या मंडळीला आज माझा बंधू आला वराडातून गजानन जा घ्या त्याची दर्शन अनन्य भावे करून माझी भेट म्हणून नारळ साखर त्याची द्या हार घाला खंडात तुम्ही एक साक्षात देवीने म्हणून देता मानू नका शिष्यानी तैसेच केले दर्शन या गेले कंटा माझी घातली बीज दिलेल्या पुष्पाराला नारळ आणि खडी साखर ठेवली स्वामी समोर ही पावन गुरुवर नस बोलली भास्कराला हा प्रसाद गॅस वाटी परिणवी दाटी माझ्या बंधूंची झाली भेटी ना ज्या पंचवटीत माझे येथील काम झाले आता नाशकाचे राहिले म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा महाराज आले नाशकात लोकदर्शना जमले होत बारीक सारीक गोष्टी मी तंत असतात झाल्या त्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा म्हणून देतो संक्षिप्त आता त्याची क्षमा करावं तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास तो अडगावी नेण्यास जामसिंग पातला त्याने आग्रह केला बार समर्थ दिले उत्तर रामनवमी झाल्यावर नेला मी अडगावा आताच जावे परत उगान पडे आग्रात जामसिंग मुळीच भक्त निशमोता समर्थांता तो आला त्याच्या परत गेला आपल्या त्या अडगावाला पुन्हा श्रोते येता झाला रामनिवस शेगावीस करून शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे अडगावेस्ता समर्थवारी भास्करा चमत्कार झाले नानापरी एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळीला पुपाड्यात छातीवरी वैष्णी भास्करा केली ताडण लोकपाती दुरणन परी जवळी कोणी जाईना बाळाभाऊ जवळ होता तो म्हणाला दुरण आता भास्कराशी सोडा आता बेजार झाला उन्हाने तै म्हणाला भास्कर बाळावून जोडा कर माता साक्षात ईश्वर काय करील ते करू दे लोकाशी वाटती चापटा दिल्या मला होता तग दुवल्या अनुभवाच्या गोष्टी मला अनुभवीच जाणती पुढे घेऊन भास्कराशी महाराज आले विराडासी त्या अडगाव ग्रामाशी उतरलेल्या ठिकाणास बाळाभाऊस बोलले अवघे आता 2 उरले भास्कराची दिवस भले पंचमीला जायले तो आधी मी केले कृत्य ताडना ते राणात जे काय तुझं व्रत नाले असेल कळोनी तुझला या भास्करांनी मारले होते शत्रुणी शेगा माझ्या कराणे ते ऐका ध्यानात ते क्रिमांडना सावया त्याशी मारले ठाया हा एकाच गोष्ट वाचून ज्ञान नव्हता हे तर काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या गावीचा साजार काय घडला प्रकार तो आता बरीसा उत्सवाचा काला झाला मध्य पंचमी दिवसाला
एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्करासे. भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे राण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी चित्ती साडवा वारी. वेळ आली जवळ करी आता सावध असावे. त्रजना कारण म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायणाचे उच्च सुराणे. हा तुमचा बंधू मला जातो आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला माळबुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून. मृत्योग्या केल्याने नंतरमुख उणिया भक्त भास्करा पूजिती. माळा बुक्का वाती ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसुनी. भजन झाले एक प्रहर माध्याने साला दिनकर. महाराजांनी धार हरण शब्द केला मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरले झाला तो पावना हरीचा. लोक पुस्ती महाराज कुठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास कुठे नावे ठेवाव्या. समर्थ ग्यास सांगती द्वारकेश्वर जो पशुपती. त्याच्या सनिध्याय सती तेथे ठेवा भास्कराला. ऐशी आज्ञा होता क्षणी विमान बांधिले लोकांनी. केळीचे खांब लावणी चोबाजूस विविध. हात ठेविले कलवर पुढे भजनाचा होय गजर. मिरविता निला भास्करन द्वारकेश्वराची आभासी. सांगविती समाधीचा तेठाई झाला साचा. लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध्यान होऊ लागले अन्नदानन गोरगरिबा कारणे. ठाणे द्वारकेश्वराचे अडगावाच्या सन्निध्याचे. अंतर एक मैलाचे गावापासून उत्तरेस जागा. तारकेश्वराची परमणी होती साची. झाडी चिंच वृक्षाची नव्हती विशेष तेटाया. निंब अस्वस्थ मांदार आम्रवट उदुंबर. ऐसे वृक्ष होते इतरांशिवाय काही फुलझाडे. अडगाव खोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारे. तेथे समाधी दिली करीन समर्थांनी. भास्कराला 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले. श्रवण संत भंडारा नाव ज्याचे. चिंच वृक्षाच्या सावलीत जीवावशे पंगत. तरी कावळे अतुनात त्रास देऊ लागले. काव कावशे करती 2 पात्रीची उचलून घेती. मलोत्सर्ग तोही करती जेवणाराच्या अंगावर. त्या लोक त्रासले. कावळ्या साकू लागले. पिल्लांनी ते तयार केले ते कमडत्या मारावया. ते बोलेले दांडन अवघ्या लोका लागून. नका मारू त्या कारण अपराध्याचा काही नसे. या भंडारात येण्याचा इतकाचा ऐसाचा प्रसाद आपल्या भास्कराचा रिताबरीच मिळाला. काकी हा भास्कर वैकुंठी गेला साजरा. हा पितृलोकावर नाही म्हणच राहिला. 10 दिवसपर्यंत प्राण अंतरिक्षात राही परिभ्रमण करीत सरपिडे होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बडी देते कावळाशी. काक जेव्हा परसले त्याशी तेव्हाच प्राण जात पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरले साचे. म्हणून या कावळाचे वित्त गेले खवडून. आत्मा या भास्कराचा मुळीच भक्त झाला साचा. तो पाहून वैकुंठीचा झाला देवा. या सोमसूर्य लोकाचे कारण त्याशी नुरले साचे. म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जया झालं ऐशी गती त्याच्यासाठी पिंड देती. कावळ्याची वाट पाहती पिंड ठेवून कलेशावर. म्हणून कावळे रागावले त्यांनीही जाणितले. भास्कराने गमन केले एकद वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मिळू द्या या भंडाराचा. ऐसा विचार कावळ्याचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका मीच दया सांगतो दे का. अहो जीवानी माझी एका गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वध्य करा हे ठिकाण. ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हावं जण. मात्र उद्यापासून यासलास येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भावकाशी अवघे पडले. परिकुशीत एका बसले होते त्या मंडळीत. ते एकमेकाला गुणी म्हणते आले असुनी. हे गजानन केले वाणी नसताना की निरतक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आद्यत. भाऊ याची प्रति उद्या मुद्दाम युनी. हे वेडे काय बोलती भाविका नांदी लावती. आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरतक. अहो साजेल ते बोलावे जे कापतील तेच खावे. उष्णीनं कधी आणावे अवसान येते अंगात. दुसरे दिवशी ते कुचित मुद्दाम पाया आलेत. तो एकैना दृष्टीप्रतन म्हणला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले समर्थांशी शरण आले. 12 वर्षे तेथे बलेन कावळण आले. श्रोते 14 दिवस झाल्यावर ज्ञान फिरले माघारी. येथे झाले शेगाव नगरी आपल्यावर होतं. शिष्यासह श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली घडित. ती एका सावतीत सांगतो मी येदवा होते. साला दुष्काळाचे म्हणून एका वीरचे काम चाललेले कोदनाचे सुरुंगाते लावून. वीर 2 पुरुषावर गेले कोलसाचार. खडक काळा लागला तोरण गती खंटली पारेची. म्हणून भोके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या साई करून काम फोडण्याचे सुरू केले. चारी बाजू सवके चार केली पारीने तयार. तारू ठासली अकिरणात दोऱ्या घालुनी. एरंड पुंगळा पेटून सोडल्या चारी दोऱ्यातून. तो मध्येच पसल्या अडकून दोऱ्याची या काठीवरी. पुंगडी खाली जाईना दारू दिसतो लागेना. पाणी दम धरीना नाली जवळी सुरुंगाच्या. तै कामावरता मिस्त्री विचार करी अंतरी. सुरुंगास लागल्या वारी सुरुंगवाया जायली की. म्हणून गुरु जोऱ्याला मिस्त्री तो बोलला. तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव. आणि तू ये लवकर वरी पुंगळ्या जातील तोरी. 12ची शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकवण्यासी कुणीनं दजे जाव्यासी. म्हणून या गुरुजोऱ्यासी मिस्त्रीने दटावले. काय करे तो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा.
त्याच्यावरी चाली जोऱ्यात नाचबळी बोकडाचा या गुणजोऱ्याची निष्ठा समर्थावर साठी आज्ञा होता मिश्री गुणात उतरला एक पुंगडी सरकवली ते तात्काळ कळा गेली दारू प्रती जाऊन भिडले गणवात सापडला दुसरीच जोग आली आता पुंगडी सरकवण्याप्रत तो पहिला शृंग उडला सत्य मग काय विचारिता गुणमने विहिरीतून समर्था ये धावण माझे आता रक्षण तुझ्या विन कोणतरी विहिरी माझी पुराचा डोंब झाला होता त्याचा दुसरा शृंग पेडलाचा विवरला तोडका तो गुण जोऱ्या भली कुबाराती लागली त्या कपारीत बसली स्वार गुण जोऱ्याची एका मागून एकाने पेट घेतला शृंगानी उडाले शृंग ऐसे तीन दगडा पार मिळाले लोक जे का होतीवरती ते बोलले शाप्रती बहुधा मिळाला असेल मुक्ती निर्माजी गणूला छिन्न भिन्न शरीर झाले चाचार डोका अनपाती नारायणात गणू जोऱ्याला तो कुठे दिसेना नाना जनाच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणुदाना उडाला असेल बाहेर त्याच्या मसत भागात कुठेतरी असेल प्रेत पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पांडवा मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला अहो मिस्त्री नाही मिला गणू आई विनीत गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडून या पहा कपारीत परी कपारीच्या दोणाला दोंडा एक मोठा पडला त्यामुळे बाहेर मला नेता येत नाही की गणूचे शब्द ऐकले लोक आनंदले लोक खाली उतरले तो दोंडा काढावया 10-5 जणांनी दोंडा सरकविला पहारीनी गुणूस बाहेर काढून येऊन आले वरती येताच गावात गुणू गेला पडत समर्थांच्या मठात दर्शनाची घावया गणू दर्शना येताक्षणी बोलले त्या कविल जाणी गण्या कपारीत बसुनी किती धोंडे उडवलेस त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा ना असे साचकरी पुंगडीवरून सुटला बरी मध्येच तिला जाऊन तरी कशाही प्रसंगी धरोणे जा तुझे घंटांतर आज मिळाले साचार गणू प्रतिभा इतर लोकाले गावीचे गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरंग चारी पेटता तूच मला देऊनी हाता कपारीत बैसविले म्हणून मी वांचलो तुझे पाय पहाया आलो ना तरी असतो मेलो वेरे माझी गुरुराया ऐसे गजानन कृपेचे महिमान हाये थोरसाचे ते सांकल्य वर्णनाचे मसे नाही सामर्थ्य श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आला दाव भाविका प्रत हेची दास गणू शुभं भवतु श्रीहराप्रणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकादशोऽध्याय समाप्तो अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु सिंह गजानन महाराज की जय।